महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे। स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपनं सर्वात आधी आपले पक्ष कार्यालय ताब्यात घेतले। आज या मुंबईमधल्या कार्यालयामध्ये पक्षाच्या कार्यालयात सत्यनारायणाची पूजा सध्या केली जाते। भाजप कार्यालय उद्घाटनावेळी मराठमोळा साज आपल्याला पाहायला मिळतोय। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झालेली आहे। मुंबईमधलं भाजपचं पक्ष कार्यालय त्यांनी ते आधी ताब्यात घेतलेलं आहे। तर मुंबईचं भाजपचं पक्ष कार्यालय आणि तिथे सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे आणि नवनिर्वाचित नगरसेविका आपल्या यजमानासोबत या पूजेला बसलेल्या आहेत आणि या संपूर्ण भाजप नगरसेवकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मराठमोळ्या पेहरावात ते दाखल झाले। आपले प्रतिनिधी मनश्री आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मनश्री, सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झालेली आहे। एकूणच एक उत्साही वातावरण सध्या आपल्याला या पक्ष कार्यालयात पाहायला मिळते। उत्साही वातावरण तर आहे, मात्र एक मुद्दा जो प्राधान्यक्रमाने आपल्याला वारंवार महापालिकेत अगदी आजपासून जाणवतो आहे ते म्हणजे मराठी अमराठी या मुद्द्यावरून भाजपवर निवडणूक काळात जी टीका झालेली होती तुटून काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। याच कार्यालयातून आता म्हणजे उद्याच महापौर पदासाठी नगरसेविका अर्ज भरती। अर्थातच यासाठीची 2-3 नावं ही भाजपमध्ये सध्या भाजपच्या गोटात चर्चेत आहेत। आज रात्रीपर्यंत एक नाव अंतिम केलं जाईल आणि त्यानंतर उद्या सकाळी म्हणजे उद्याच्या 7 तारखेला अगदी सकाळी 10 वाजता हा अर्ज भरला जाईल। याच कार्यालयातून भाजपच्या नव्या प्रवासाची सुरुवात होते आहे। गेली 25 वर्ष शिवसेना आणि भाजप ची युती या महापालिकेत सत्तेत राहिलेली होती। मध्यंतरीच्या काळात भाजपनं पहारेकराची भूमिका घेतलेली होती, मात्र अनेक वर्षांनंतरचं स्वप्न हे आता अखेरीस साकार होतंय भाजपचं आणि म्हणूनच भाजपसाठी आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। संपूर्णतः मराठी छाप, मराठी बाणा या संपूर्ण कार्यक्रमभर कसा दिसेल याची भाजपनं काळजी घेतलेली आहे। म्हणूनच नऊवारी साडी, फेटा या संपूर्ण मराठी पोशाखामध्ये आज नगरसेविका आपल्याला भाजपच्या बघायला मिळत आहेत। इतकंच नाही तर श्री विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा ही सुद्धा प्राधान्यक्रमानं आज भाजपच्या या नव्या कार्यालयात करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ही सुद्धा लावण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच भाजप आता नव्यानं मुंबई महापालिकेतल्या राजकारणाला सुरुवात करते आहे। कुठेही मराठीच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष केलं जाऊ नये याची काळजी अगदी पहिल्या दिवसापासूनच भाजप घेताना आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं कार्यालय भाजपनं ताब्यात घेतलेलं आहे, जे नूतनीकरणानंतरचं कार्यालय आहे। सर्वात मोठं महापालिकेतलं हे भाजपचं कार्यालय आहे, कारण अर्थातच भाजपच्या नगरसेवकांची संख्या ही तर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त आहे। इतर पक्षांची जी कार्यालय आहेत ती सुद्धा काही कार्यालय नव्यानं तयार करण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ MIM आणि मनसे यांची कार्यालय ही नव्यानं तयार करण्यात येत आहेत। दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांची कार्यालय खरं तर शेजारी शेजारी तयार करण्यात आलेली होती, मात्र त्यानंतर हा प्राधान्यक्रम बदलण्यात आलेला आहे। दोन्ही शिवसेना या आता शेजारी नसणार आहेत, तर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांचा शेजार असणार आहे। मात्र भाजपच्या कार्यालयातलं चित्र जर आपण बघितलं तर निश्चितपणे उत्साही वातावरण आहे। संपूर्णतः मराठी बाणा हा अक्षरशः मिरवला जातोय। मराठी छाप भाजपची कशी असेल याची देखील काळजी घेतली जाते। अगदी मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय, मुंबई महापालिका, नाशिक महापालिका आणि कोल्हापूर महापालिका। ही 3 दृश्य आपण पाहतोय। खरं तर मुंबई महापालिकेची सर्वांनाच आता उत्सुकता आहे की महापौर कोण होणार आणि उपमहापौर कोण होणार। त्या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे। मात्र त्याआधीच मुंबईमधलं पक्ष कार्यालय भाजपनं आता त्याचं उद्घाटन सध्या सुरू आहे। त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा केली जाते, ती दृश्य आपण पाहतोय। तर दुसऱ्या 2 दृश्यांमध्ये आपण नाशिक महापालिका आणि कोल्हापूर महापालिकेचं दृश्य पाहतोय, तिथे सध्या निवडणूक होत आहे। शिशिर ऋतू मास चतुर्मासे माघ मासे